छत्तीसगडमधल्या विजापूर जिल्ह्यातील अबुझमाडच्या जंगलामध्ये छत्तीसगड पोलिसांच्या डीआरजीचे जवान आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आणि त्यामध्ये 27 नक्षलींचा खात्मा करण्यात आलाय। यामध्ये नक्षलवादी संघटनेचा जनरल सेक्रेटरी बसवराजही मारला गेल्याची माहिती मिळतेय। बसवराजवर 1 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। विजापूरसह नारायणपूर आणि दंतेवाडाच्या जवानांनी नक्षलींना घेरलं होतं। नक्षल्यांची चकमक अजूनही सुरूच आहे। मृतक नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। देखिए, जिस प्रकार से हमारी सरकार बनने के बाद लगातार बस्तर को नक्सल मुक्त बनाने का अभियान चल रहा है, हमारे सुरक्षा बल के जवान लगातार इस दिशा में ठोस और मजबूती से काम कर रहे हैं और नारायणपुर इलाके में मुठभेड़ की खबर आई है। 2 दर्जन से अधिक नक्सलियों के मारे जाने की खबर है। तो निश्चित रूप से हमारे सुरक्षा बल के जवान पूरी मुस्तैदी से मजबूती से काम कर रहे हैं ताकि मार्च 2026 तक बस्तर हमारा नक्सल मुक्त हो जाए। आणि नक्षलींचा सर्वात मोठा बॉस बसवराजचा खात्मा करण्यात आलाय। नंबाला केशवराज उर्फ बसवराज याचा खात्मा करण्यात आलाय। त्याचा जन्म 1955 मध्ये झालेला होता। दोन 2018 मध्ये 72 वर्षीय मुपल्ला राव उर्फ गणपती नंतर माओवादीचा तो जनरल सेक्रेटरी झाला। बसवराज तत्कालीन आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्याचा रहिवासी आहे। वारंगल इथून त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय। इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा पुरेपूर वापर तो नवनवीन शस्त्र तयार करण्यासाठी करायचा। बसवराज आयडी या स्फोटकाचा वापर करण्यात निष्णात होता। नक्षलींना गोरिल्ला वॉरसाठी तयार करण्यामध्ये त्याची प्रमुख भूमिका होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।